हरिओम ताई. हरिओम. थोडंसं आज सांगते. घटस्थापना आहे, आजपासून नवरात्रोत्सव सुरू होतो आहे. त्याच्यामुळे आज दादांनी म्हटलं की नवरात्राबद्दल माहिती द्या. त्यामुळे आज आपण देवीबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करू. म्हणजे योग वसिष्ठाच्या त्याच्यात वेळ पुरणार नाही, कारण आजपासून. आणि बघा, आपल्याला गणपतीच्या दिवशीसुद्धा, गणेश चतुर्थीच्या दिवशीसुद्धा काही सांगता आलं. आणि आज नवरात्र सुरू होत आहे आणि नवरात्र हा शक्तीचा उत्सव असल्यामुळे त्याबद्दल माहिती द्यावी असं मलाही वाटलं आणि दादांनी सांगितलं. त्यामुळे आजचा दिवस आपण नवरात्राची माहिती घेण्याचा प्रयत्न करू. सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांचे मनापासून आभार. योग वर्गामध्ये मला संधी मिळाली त्याबद्दल आभार. दादांचे आभार आणि सगळ्या सदस्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि देवीचा हा उत्सव आहे तो अतिशय आनंदाने पार पडावा. आपल्याला जे काही हवं असेल ते देवीने आपल्याला प्रदान करावं ही पहिल्यांदा प्रार्थना करते. कारण आज आसमंतामध्ये जसं गणेश तत्वाची आपण माहिती घेतली, त्या काळी बुद्धीची देवता गणपती जशी आसमंतामध्ये जास्त लहरी असतात, तशा आता म्हणे शक्तीच्या लहरी असतात. आणि ज्या ज्या लहरी आसमंतामध्ये असतात त्या सगळ्या लहरी आपण आत्मसात कराव्या अशी प्रार्थना आपण आज देवीजवळ करायची आणि ती देवी निश्चित पूर्ण करणार आहे. त्यामुळे या आजच्या घटस्थापनेच्या आणि संपूर्ण नवरात्राच्या आणि दसऱ्याच्या आधीच शुभेच्छा देते आणि माझ्या व्याख्यानाला सुरुवात करते. सगळ्यात पहिल्यांदा देवीचं नमन करूया. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृते भद्रायै नियता प्रणतास्मतां. शैद्रायै नमो नित्यायै गौर्यै धात्रै नमो नमः. ज्योत्स्नायै बिन्दुरूपिण्यै सुखायै सततं नमः. कल्याणै प्रणतावृद्ध्यै सिद्ध्यै कूर्मो नमो नमः. नैऋत्ये भूभृतां लक्ष्म्यै शर्वाण्यै नमो नमः. दुर्गायै दुर्गपारायै सारायै सर्वकारिण्यै ख्यात्यै तथैव कृष्णायै धूम्रायै सततं नमः. अतिसौम्यातिरौद्रायै नमस्तस्यै नमो नमः. नमो जगत्प्रतिष्ठायै देव्यै कृत्यै नमो नमः. नमो जगत्प्रतिष्ठायै देव्यै कृत्यै नमो नमः. या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शब्दिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु चेतनेत्यभिधीयते. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु क्षुधारूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु छायारूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु तृष्णारूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु क्षान्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु जातिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु लज्जारूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु कान्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः.
या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु वृत्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु स्मृतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु दयारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु तुष्टिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु भ्रान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। इन्द्रियाणामधिष्ठात्री भूतानां चाखिलेषु वा भूतेषु सततं तस्यै व्याप्तिदेव्यै नमो नमः। चित्तिरूपेण या कृत्सत् मेतद्व्याप्य स्थिता जगत् नमस्तस्यै 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 नमो नमः। जयन्ती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री सहास्वधा नमोस्तुते। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्कार। बघा, या सगळ्या स्तोत्रांमध्ये जे काही गुण दिले आहेत ना, ते सगळे गुण ईश्वरी गुण आहेत. आणि या ईश्वरी गुण तसं म्हटलं तर आपण ईश्वराचा अवतार असल्यामुळे ती स्त्री असो का पुरुष असो त्यामध्ये हे विराजमान आहेत. त्याच्यामुळे हे स्तोत्र देवीच्या समोर बसून स्वतःसाठी म्हणायचं आहे. जसं उदाहरणार्थ पूर्ण जर स्तोत्राचा अर्थ तर सांगायला वेळ नाही, पण श्रद्धारूपेण आपल्यामध्ये जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेला नमन करायचं आहे, स्वतःच्याच श्रद्धेला. त्यानंतर आपल्यामध्ये जी दयावृत्ती आहे, आपल्यामध्ये जी मातृवृत्ती आहे, त्या सगळ्या वृत्तीचा उदय होवो म्हणून असं म्हणतात, उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु. देवीला असं म्हणत असतात, उदयोस्तु म्हणजे आहे ती गोष्ट प्रकट करणे. आपल्यामध्ये आहे, नसलेली गोष्ट नाही आहे ती. म्हणजे देवीसमोर बसायचं, देवीची आराधना करायची, कारण देवीमध्ये हे सगळे गुण आहेत. देवीला शक्तिरूपच म्हणतात ना, मग ह्या देवीमध्ये सगळे गुण आहेत. त्या गुणांच्या समोर आपण बसायचं, नतमस्तक व्हायचं आणि मनापासून आपल्यामध्ये असलेले ते गुण जागृत व्हावे अशी देवीला प्रार्थना करायची. आत्तापर्यंत आपण दासबोधामध्ये म्हटलं की तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. दासबोध तुझा आहे कारण तू लिहिलंय, त्या दासबोधाचं मला समज यावी हे आपण समर्थांना म्हणतो. या ठिकाणी आणखी फरक आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये फरक असतो. बघा, आता तत्व आकाशामध्ये खूप भरपूर आहे, शक्तीचं तत्व. त्यानंतर आपण देवीच्या मूर्ती पुढे बसायचं आहे, ज्या मूर्तीमध्ये हे सगळे गुण विराजमान आहेतच. म्हणूनच तिचा शक्तीचा अवतार. आता कसा जन्म झाला हे आपण सांगणारच आहे. तर ह्या शक्तीच्या समोर बसायचं आणि आपल्यामध्ये असलेली ती शक्ती जागृत करायची. जसं आता आपण योगवर्गामध्ये बघितलं, ते योग करून तशा प्रकारची आसनं करून आपण आपल्या शरीराची जशी शुद्धी करतो तसं मनाची शुद्धी करायची. आणि मनाची शुद्धी करण्यासाठी म्हणायचं दयारूपेण. आता हे जे शब्द सांगितले म्हणूनच थोडे हळू म्हटले की कांतीरूपेण, वृत्तीरूपेण, स्मृतीरूपेण. माझ्यामध्ये जी स्मृती आहे ना, विस्मरण होतं. कशाचं? आत्मतत्वाचं विस्मरण होतं. मग त्या आत्मतत्वाचं विस्मरण न होता त्याबद्दल जागृती व्हावी यासाठी देवीजवळ प्रार्थना करायची. देवी, तू आणि मी आता वेगळं नाही. तुझ्यामधला एखादा जरी गुण मला उदयाला आणता आला म्हणून आपण उदयोस्तु 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 म्हणायचं आहे की आपल्यामध्ये असलेला जो गुण आहे त्या गुणाचा उदय होवो. आतापर्यंत आपण नकारात्मक गोष्टींकडे लक्ष दिल्यामुळे आपण नकारात्मक विचार केले, तर ते सगळे विचार बाजूला करायचे. स्मृतीरूपेण, दयारूपेण, तुष्टीरूपेण आणि मातृरूपेण. तो स्त्री असो का पुरुष असो. बघा तुम्ही, पुरुषसुद्धा मातृहृदयी असतात कारण त्यांनासुद्धा भावना असतात. मग पुरुषांनी आणि स्त्रीनी सगळ्यांनी एकच तत्व. शेवटी काय म्हटलं आहे? अद्वैत.
अद्वैत म्हणजे स्त्री पुरुष काही वेगळा नाही, आपण त्याच्यापासूनच निर्माण झालो आहे. म्हणजे शक्तीची उपासना करण्यासाठी स्त्री एका बाईची उपासना जरी आपण करत असलो तरी ती पुरुषही आपल्या त्याच हृदयाचे असतात. ते पण दया त्यांना पाहिजे असते, क्षमा ते करतात. त्यानंतर त्यांना जे काही मातृहृदय असतं त्यांनासुद्धा मन असतं, तर त्या शक्तीचा उदय व्हावा. मग ह्यासाठी देवीच्या जवळ प्रार्थना करायची. आणि तो प्रार्थनेचा दिवस म्हणजे हे तिचे 9 दिवस. आधी आपण गणपतीचं तत्त्व बघितलं, नंतर पितरांचं एक महत्त्व बघितलं आणि पितरांचं आपल्या जीवनातलं ते स्थान बघितलं की ते कसे आशीर्वाद देतात. ते जरी गेले देहानी तरी तत्त्वरूपाने आपल्यासोबत असतात, हे त्या 15 दिवसात आपण बघितलं. त्यानंतर अमावस्या आली, ज्या ठिकाणी घट्ट काळोख होता, आणि त्या काळोखानंतर पुन्हा देवीची स्थापना झाली. आणि देवीची स्थापना प्रतिष्ठापनामध्ये ब्रह्मांडामध्ये झालेली आहे. आणि त्या ब्रह्मांडातून आपल्याला तिचं तत्त्व आपल्याकडे आकर्षित करून घ्यायसाठी ही अतिशय सुवर्ण संधी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त देवीच्या सोबत राहणे, उपवास करणे म्हणजे तिच्या जवळ राहणे, म्हणजे जवळ, तिच्या जवळ राहणे, असं प्रत्येकाने जर केलं तर त्या शक्तीचा वास जो आपल्यामध्ये आहे त्याचा उदय होऊ शकतो. आता या नवीन अर्थाने अध्यात्माकडे प्रत्येकाने बघायला पाहिजे. देवीची उपासना करून फक्त देवीला हार फुलं वाहण्यापेक्षा त्या देवीकडून अशी इच्छा करायची की देवी, तुझं जसं मातृहृदय आहे तसं माझंसुद्धा जागृत व्हावं. मग मातृहृदय एकदा का जागृत झालं की सगळ्यांना क्षमा, दया, शांती या सगळ्या गोष्टी, आपल्या हृदयाचा जो गुण आहे तो वाढतो आणि आपण तशा दृष्टीने जीवनाचा प्रवास सुरू करतो. तर तो गुण माझा उदयाला यावा यासाठी हे 9 दिवस अगदी सुवर्ण संधी आहे. कारण या 9-10 दिवसांमध्ये आदिशक्तीचं जे चैतन्य रूप आहे ते ब्रह्मांडामध्ये विपुल प्रमाणामध्ये असतं, असं आपल्या ऋषीमुनींनी सांगून ठेवलं आहे. बघा, आज आहे दिनांक 3/10/2024 गुरुवार, आणि तो दिवस आहे अश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदेपासून श्री घटस्थापना होते आहे. प्रतिपदा असते. कालचा घट्ट काळोख संपलेला आहे, अमावस्या आणि त्यातले त्यात ग्रहण होतं काल. या सगळ्या काळ्याकुट्ट संकल्पना मनातून काढून आज प्रतिपदेपासून श्रीची घटस्थापना होते. ही घटस्थापना होणे ह्याच्यावर सुद्धा आपण एक तास बोलू शकतो. घटस्थापना म्हणजे पुन्हा तेच अथातो ब्रह्म जिज्ञासा. मला वाटलं पाहिजे की ती घटस्थापना झाली, आपल्या मनामध्ये देवीची प्रतिष्ठापना करायची, तो घटस्थापन करायचा आहे. आणि सगुणाचं वर्णन करण्यासाठी कसं करायचं आहे ती सुद्धा माहिती आहे. आतापर्यंत आपण निर्गुण तत्वाबद्दल बोललो, आता सगुण रूपामध्ये त्याचं कसं दर्शन घ्यायचं आहे यासाठी आजची ही घटस्थापना आहे दिनांक 3/10/2024 गुरुवार, अश्विन शुद्ध प्रतिपदा. आजपासून घटस्थापनेला सुरुवात होते आहे. प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या पद्धतीने घटस्थापना आपापल्या परंपरेप्रमाणे करतात. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा देवी उपासनेचा काळ, ह्यालाच नवरात्रोत्सव म्हणतात. आणि घरोघरी घटस्थापना केली जाते. मानस पूजेला जितकं महत्त्व आहे ना, तितकं सगुणाच्या पूजेला सुद्धा महत्त्व आहे. आता ही सगुणाची पूजा करायची आणि प्रत्यक्ष देवीला आपण आमंत्रित करायचं आहे. देवी पुढे अखंड दीप लावला जातो. अखंड दीपाचं अतिशय जास्त महत्त्व हिंदू धर्मामध्ये आहे. रात्री देवीपुढे बसून उपासना, जप, ग्रंथवाचन, देवीची छान छान भजनं आणि स्तोत्र म्हटली जातात. प्रत्यक्ष देवीचा अवतार त्या ठिकाणी होतो. जितके लोक भजन म्हणतात, स्तोत्र म्हणतात, स्तोत्र आणि भजन म्हणत असताना म्हणणारा रंगून जातो. आणि रंगणं म्हणजेच देवी, आता त्याला जुन्या काळी अंगात येणे म्हणायचे, पण ते अंगात येण्यापेक्षा संचार होणे म्हणजे ती शक्ती आपल्या मनामध्ये जागृत होणे. त्या 9 दिवसामध्ये आपण ही जी स्तोत्र म्हटली, गायन केलं, तर त्या ठिकाणी ज्या ब्रह्मांडातल्या दैवी शक्ती आहेत त्या सगळ्या आपल्याकडे आकृष्ट होतात आणि आपल्याला तो आनंद देतात. महाराष्ट्रामध्ये तुळजापूरची भवानी, आता 3 शक्तिपीठं कोणती? महाराष्ट्रामध्ये तुळजापूरची भवानी एक पीठ आहे, माहूरची रेणुका एक पीठ आहे, कोल्हापूरची महालक्ष्मी एक पीठ आहे आणि वणीची जी सप्तशृंगी देवी आहे ती अर्धपीठ आहे. अशी 3.5 पीठं महाराष्ट्रामध्ये देवीची आहेत. यामध्ये या ठिकाणी तर फार मोठा उत्सव असतो, यात्रा पण भरते. त्या ठिकाणी उत्सवाला गेल्यानंतर, त्या यात्रेमध्ये गेल्यानंतर सुद्धा ती अनुभूती येते.
म्हणजे या काळात ते तत्व त्या गडावर सुद्धा भरपूर प्रमाणात विराजमान असतं, म्हणून मोठमोठे लोक ऋषीमुनी त्या ठिकाणी या 9 दिवसामध्ये जात असतात. त्या दिवशी आपण आपल्याकडून काय करायचं आहे, जर आपण देवळामध्ये गेलो तर देवीला साडी चोळी द्यायची आहे. सगुण रूपाचं वर्णन करतोय आपण आता. देवीला साडी चोळी देण्याचं महत्त्व काय आहे ते पण सांगते. पिठा मिठाचा जोगवा देतात तिला. जितकं आपण तिला देऊ त्याच्यात 10 पट काय 100 पट ती आपल्याला वापस देते. त्यामुळे तिला पिठा मिठाचा जोगवा देतात. नंतर ओटी अर्पण करतात आणि सुखाचं वरदान मागतात. जसं सकाळी उठून सूर्याला अर्घ्य द्यायचं ही रोजची परंपरा आहे. काही नैमित्तिक असतात आणि काही अशा ठरलेल्या असतात. तर नैमित्तिकमध्ये सूर्योपासना, तसं काही नैमित्तिक नाही, ती रोजची उपासना. आणि नैमित्तिकमध्ये असे नवरात्र, गणपती असे जे येतात दिवस, त्या दिवशी आपण ती गोष्ट केली तर आपल्याला सुखाचं वरदान मिळतं. आपण ती मागायचंच आहे की मला सुख, शांती आणि समाधान मिळू दे. त्यासाठी आपण देवीला साडी चोळी, पिठा मिठाचा जोगवा देतात आणि ओटी अर्पण करतात. अशा पद्धतीने त्या क्षेत्री जाऊन सुद्धा आपण हे नवरात्र साजरं करू शकतो. नंतर या घटासमोर बसून उपासना करणाऱ्याचं मन शांत आणि स्थिर होतं, हा अनुभव आहे. या घटासमोर जी घटस्थापना झाली आहे, जो घट आपण मांडलेला आहे, त्यासमोर जर बसलो तर आपलं मन शांत आणि प्रसन्न होतं, स्थिर होतं. त्याला सुख, शांती आणि समाधान मिळतं. सुरुवातीलाच फलश्रुती दिली की माणसाला कोणती गोष्ट करावी वाटते. 9व्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या आदल्या दिवशी, दसरा असतो दशमीचा, विजयादशमी नाव आहे त्याचं. मग दशमीच्या आदल्या दिवशी नवचंडीचा होम करतात. ज्या आदिमाया शक्ती दुर्जनाचा नाश करणारी आणि सज्जनांचं रक्षण करणारी, मंगल करणारी आहे, या शक्तीचं पूजन देशभरामध्ये केलं जातं. आता कलकत्त्याचा उत्सव तर खूप मोठा असतो. म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये ज्या पद्धती असतील त्या पद्धतीने देवीची आराधना या दिवसात केली जाते. ही शक्ती या भागामध्ये ही शक्ती वेगवेगळ्या नावांनी पण ओळखली जाते. आता एकच नाव नाही आहे देवीला, वेगवेगळ्या नावांनी ती ओळखली जाते. आता देवी का प्रगट झाली, देवीचं प्रगटीकरण का झालं, प्रत्येक वेळी एखाद्या गोष्टीची सुरुवात का होते, काहीतरी कारण असतं, निमित्त असतं. देवी प्रगट का झाली याबद्दल देवी महात्म्यामध्ये असं म्हटलं आहे की पूर्वी पृथ्वीवर एक महिषासूर नावाचा राक्षस फार माजला होता. म्हणजे तो अतिशय उन्मत्त झाला होता. त्यांनी देवदेवता, ऋषीमुनी, साधू संत, सज्जन आणि भक्त भाविक यांना खूप त्रास दिला आणि सळोकी पळो करून सोडलं. मग तो सगळ्यांना इतका त्रास देत असे की हे सगळं या देवतांना सुद्धा अशक्य झालं. तेव्हा सगळेजण ब्रह्मा, विष्णू आणि महेश या देवतांकडे गेले. त्यांनी आपली समस्या देवाला सांगितली. तेव्हा त्या देवांना महिषासुराचा राग आला. इतका लोकांना त्रास देतोय, सगळ्या लोकांना हा महिषासूर त्रास देतो, याचा देवांना राग आला. आणि त्या रागातून, त्या क्रोधातून एक शक्ती देवता प्रगट झाली. म्हणजे तिचा मूळ स्वभाव रागीट आहे. म्हणून आपण म्हणतो दुर्गा देवी वाघावर बसलेली आहे. सगळे तिचे असे शक्ती असून सुद्धा तिचं रौद्र रूप आहे शक्तीचं. याचं कारण महिषासूर माजलेला होता. महिषासुराला मारण्यासाठी तिला साधं भोळं रूप घेऊन चालणार नव्हतं. त्यामुळे तिने तिच्या रागातून निर्माण केलेला असल्यामुळे क्रोधातून, मग रागीट रूप आहे तिचं. आणि या शक्ती देवतेने महिषासुराशी, आणि या ज्या क्रोधातून निर्माण झालेली आहे देवी, त्या देवीने महिषासुराचा वध केला. त्या दिवशी आणि किती दिवस ते युद्ध चाललं, ते युद्ध चाललं 9 दिवस ते युद्ध चाललं. आणि मग 9व्या दिवशी तिला ठार मारलं. म्हणूनच या देवीचं नाव सगळ्यांनी महिषासूर मर्दिनी ठेवलं. या देवीच्या उपासनेचा काळ म्हणजे हा नवरात्र. हे जे 9 दिवस युद्ध चाललं, कारण तो राक्षस तसा अर्धांड होता, त्याला संपवणं इतकं सोपं नव्हतं. आणि एका देवीनी, एका स्त्री शक्तीने जन्म घेऊन, जरी ती रागावून हा जन्म झालेला आहे आणि त्या रागातून, क्रोधातून निर्माण झालेली जी शक्ती आहे, त्या शक्तीने त्याला मारण्यासाठी 9 दिवस लागले. आणि तोच हा 9 दिवसांचा काळ आहे. वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळी देवी आपण त्याचं आराधना करतो. प्रथमम शैलपुत्रीच, द्वितीयम ब्रह्मचारिणी. आता पहिल्या दिवशीचं नाव आहे शैलपुत्री, दुसरीचं नाव आहे ब्रह्मचारिणी, तृतीयम चंद्रघंटेती, कुष्मांडीती चतुर्थकम, पंचमम स्कंदमातेती, षष्ठम कात्यायनीतीच,
सप्तमं कालरात्रिश्च महागौरीति चाष्टमं नवमं सिद्धां प्रोक्ता नवदुर्गा प्रकीर्तिता उक्तान्येतानि नामानि ब्रह्मण्यैव महात्मता. आता या 9 प्रकारचे अवतार म्हणजे वेगवेगळ्या दिवशी जसं जसं तिला वाटलं की कसा अवतार आपल्याला घ्यायचा आहे त्याप्रमाणे तिने त्या नावाप्रमाणे त्या नावातमधले गुण आपल्याला समजतात तसा तसा अवतार घेऊन एकेका दिवशी मारण्याचा तिने प्रयत्न केला. मग ह्या 9 दिवसांना आपण नवरात्रोत्सव म्हणतो. त्या दिवशी देवीचं अतिशय उत्तम असं कार्य म्हणजे वाईटाचा नाश करणं आणि चांगल्याची स्थापना करणं ती ही घटस्थापना. म्हणून त्याचं एक सिम्बॉलिक रूप म्हणून आपण घटस्थापना करतो की असे हे 9 दिवस तिचा काळ चालला. घटस्थापना कशी करायची? घरामध्ये पवित्र स्थानी वेदी सिद्ध करायच्या. वेदी करायचं म्हणजे शुद्धीकरण करायचं आहे वेदींचं. आता बघा आतापर्यंत सगळं मानसपूजेवर या सगळ्या गोष्टी आपण मनात करत असतो आणि प्रत्यक्षात या गोष्टी आता घटस्थापनेला करायच्या आहे. कशा करायच्या आहे? घरामध्ये एखादं पवित्र स्थान आहे, दिशा बघायच्या आहे, एक वेदी सिद्ध करून त्यावर सिंहारूढ अष्टभुजा देवीची आणि नवारण यंत्राची स्थापना करावी. यंत्राशेजारी घटस्थापना त्याची आणि देवीची यथाविधी पूजा करायची आहे. रोज शेतातील मृत्तिका आणायची. आता सध्या जसं वातावरण आहे मृत्तिका अतिशय मऊ आणि पावसाळा झालेला आहे नुकताच चालूच आहे. तिथली मृत्तिका आणायची, तिचे 2 पेरे बोटाची जाड चौकोनी थर करायचा आणि त्यात सप्तधान्य घालायची. सप्तधान्यांचं सुद्धा महत्त्व आहे आणि ते धान्य घातल्यावर त्याच्यावरती कोंब येतात. ती घटस्थापना खरी. म्हणजे जसं जसं धान्य मुरत जातं तसतशी आपली भक्ती फळते असं एक ते लक्षण समजतात. त्यात सप्तधान्य घालावी. मृत्तिकेचा किंवा तांब्याचा कलश घेऊन त्यात पाणी, गंध, फुले, दुर्वा, अक्षता, सुपारी, पंचपल्लव, पंचरत्न किंवा नाणं इत्यादी वस्तू घालाव्यात. आता ही अक्षरशः देवीची पूजा असल्यामुळे मी त्या सगळ्या गोष्टी एकही सुटायला नको, त्यामुळे मी त्या सगळी गोष्ट वाचूनच दाखवणार आहे. सगळं समजलं पाहिजे कारण सगुणाची उपासना आहे, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक आपल्याला मनस्वास्थ्य बिघडवू शकते. देवी काही आपलं नुकसान करत नाही, पण आपलं मनस्वास्थ्य अरे हे राहून गेलं का, त्यापेक्षा न राहण्यापेक्षा सगळ्या गोष्टी माहिती असलेल्या बऱ्या आणि तशा प्रकाराने अशी देवीची पूजा करायची. नंतर माळ कलशामध्ये पोहोचेल एक माळ करतात देवीसाठी कलशापर्यंत. ती जी माळ आहे वरून जी लावतोय आपण ती कलशापर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने तो दोरा घ्यायचा. 9 दिवस प्रतिदिन कुमारिकेची पूजा करायची. तिला भोजन घालायचं. सुवासिनी म्हणजे प्रगट शक्ती. सुवासिनी जे म्हणतो ती प्रगट शक्ती, तर कुमारिका म्हणजे अप्रकट शक्ती. तिचं प्रगटीकरण व्हायचं आहे. कुमारिका जी आहे तिचं प्रगटीकरण शक्तीचं व्हायचं आहे, त्यामुळे तिला अप्रकट शक्तीचं म्हणजे लक्षण म्हणतात. आणि ही जी सुवासिनी आहे ती प्रगट शक्ती आहे. प्रगट शक्तीचा थोडा अपव्यय होत असल्याने सुवासिनीपेक्षा कुमारिकेत एकूण जास्त शक्ती असते. अपव्यय होत असल्यामुळे म्हणजे कारणं वेगवेगळे असतात, पण सुवासिनींपेक्षा सुद्धाही कुमारिकेला जास्त महत्त्व आहे असं या देवीच्या नवरात्रामध्ये म्हणतात. अखंड दीप प्रज्वलन, त्या देवतेचे महात्म्य पठण म्हणजे चंडीपाठ करतात, सप्तशतीचा पाठ करतात, देवी भागवत करतात, ब्रह्मांड पुराणातील ललितोपाख्यानाचे श्रवण, ललिता पूजन, सरस्वती पूजन, 9 दिवस उपवास करणे, जागरण इत्यादी कार्यक्रम करून क्षमता आणि सामर्थ्य यानुसार नवरात्रोत्सव साजरा करतात. या सगळ्यांचा अनुभव सगळ्यांनी घेतला असेल. माझ्या सगळ्यांनी हा अनुभव घेतला आहे की ज्या ठिकाणी आपण 9 दिवस देवीची आराधना करतो त्यावेळेचं वातावरण कसं असतं. अगदी नवरात्र इकडे तिकडे बघितलं तरीसुद्धा जाणवतं की शक्तीचा जागर आहे, शक्ती या ठिकाणी जागृत झालेली आहे. आपण त्याच्यामध्ये विलीन होण्याची फक्त गरज आहे. त्यावेळी त्या शक्तीची उपासना करायची आणि आपण त्याचा फायदा करून घ्यायचा. आता 9 दिवस म्हणजे 9 माळा आहेत. दिवा आणि माळ असंच म्हणतात. नवरात्राला दिवा माळ असते. एखाद्याच्या घरी जास्ती काही जरी नाही केलं तरी एक देवीचा फोटो आणि दिवा आणि माळ हे तर अगदी सगळेजण करतात. तर ती माळ जी असते ती माळ, पहिली माळ जर आपण म्हटलं तर पहिली माळ शेवंती किंवा सोनचाफा. रंगाला जरी महत्त्व या ठिकाणी कमी असलं तरी सोनचाफा आणि शेवंती देवीला पहिल्या दिवशी वाहतात. त्याचं पिवळ्या रंगाचं एक वैशिष्ट्य आहे. जसं आपण ऑरा, आजकाल ही ऑरा म्हणतो ना आपण, की एखादी गोष्ट जांभळा रंग, निळा रंग, लाल रंग दिसू नये. एखादा संत पुरुषाचं जेव्हा आपण चित्र पाहतो
किंवा एखादी मूर्ती बघतो तर म्हणतात की मागे त्यांच्या ऑरा असतो, त्यांचा शांतपणाचा जांभळा रंग खूप जणांनी बघितलाय. जे संत असतात त्या संतांच्या मागच्या बाजूतून डोक्याकडून असा त्यांचा ऑरा दिसतो स्पष्ट. त्याला रंगांची उपासना, त्यांचा रंग ते उत्सर्जित करत असतात. मग त्या रंगांचं एक विशेष महत्त्व देवीच्या काळात सुद्धा आहे. मग पहिल्या दिवशीची पहिली माळ आहे ती पहिली माळ शेवंती आणि सोनचाफा, सुगंधी आहे आणि रंग पिवळा, अशा पद्धतीने ती माळ करतात. म्हणजे एकच आपलं स्वस्तिकाची फुलं आणली आणि रोज माळ केली त्याला विशेष महत्त्व नाही. जर सगुणाची उपासना करायची असेल तर त्या पद्धतीने विशिष्ट पद्धतीने केली तर फळ मिळतं. म्हणूनच आपण मानसपूजेला महत्त्व दिलं की नाही जमलं तरी आपल्याला फळ मिळतं. पण जर सगुणात करायचं आहे, घटस्थापना जर झाली आहे तर व्यवस्थित ते करणं आपल्याला आवश्यक आहे. पहिल्या दिवशी शेवंती आणि सोनचाफा म्हणजे सुगंधी आणि पिवळा रंग त्या ठिकाणी त्या पहिल्या माळेत ओवला जातो. नंतर दुसऱ्या दिवशी जो महत्त्व आहे ते अनंताचं फूल आहे आणि अनंत, मोगरा आणि चमेली सुगंधित आहेतच आणि पांढरा रंग तगर असतो, स्वस्तिक असतो. नंतर अनंत आणि मोगरा ह्याची माळ करावी. हे दुसऱ्या दिवशीचं महत्त्व आहे. तिसरा दिवस आहे निळ म्हणजे गोकर्णाची फुलं पण अगदी या दिवसात मिळतात. कृष्ण कमळ म्हणजे निळ्या रंगाची माळ तिसऱ्या दिवशी देवीला अर्पण करायची. त्या दिवशी त्या फुलांचं महत्त्व जर आपण देवीच्या समोर ठेवलं, देवी ती फुलं वाहिली तर ती शक्ती आणखी जास्त प्रमाणामध्ये जागृत होते. नंतर चौथा आहे अबोली रंग आहे. तेरडा आणि अशोकाची फुलं, तिळाची फुलं पण केशरी असतात, ती सगळी जमा करायची आणि त्याची माळ करायची. चौथ्या दिवशी बेल किंवा कुंकवाची फुलं म्हणतात ती आणायची आणि ती व्हायची, रंग लाल. नंतर कर्दळीचं फूल विशेष महत्त्व आहे. 6व्या दिवशीला कर्दळीचं फूल लाल पिवळं, रंगाला महत्त्व नाही, कर्दळीचं फूल 6व्या दिवशी व्हायचं आहे. 7व्या दिवशी झेंडू किंवा नारंगीची फुलं, झेंडू आणि नारंगीची फुलं 7व्या दिवशी व्हायची. इथे रंगांना खूप महत्त्व दिलं नाही, फुलांना महत्त्व दिलं आहे. फुलांपासून ती माळ निर्माण करायची आहे. नंतर 8वा रंग आहे, 8वा दिवस आहे कमळ. कमळ तर महालक्ष्मीचं रोज आवडतं आहे, पण तरीही रोज नाही, 8व्या दिवशी व्हायचं आहे. कमळ, जास्वंद, कण्हेर, गुलाब आणि तांबडी फुलं याची माळ 8व्या दिवशी करायची आहे. 9व्या दिवशी कुंकुमार्चन हे देवीला फार आवडतं. हा मोठा विधी आहे. या विधीने देवीची पूजा करतात, त्यासोबत श्रीसूक्त म्हणतात आणि श्रीसूक्तानंतर कुंकुमार्चन करून देवीला प्रसन्न करून घेतात. हा 9वा दिवस. आता हे अखंड दीप प्रज्वलनाला महत्त्व आहे. दीप हे तेजाचं प्रतीक. नवरात्रामध्ये आत्तापर्यंत तेच बोलली, नवरात्रामध्ये वायुमंडल शक्ती तत्वामध्ये तेजाने भरलेलं असल्यानं सतत तेवत असलेल्या दीपाचा ज्योतीकडे तेज तत्वात्मक लहरी आकृष्ट होतात. आपण जर दिवा लावला तर त्या दिवाकडे ब्रह्मांडामधल्या ज्या तेजलहरी आहे त्या आकृष्ट होतात. मग आपण तेच त्या दिवशी म्हणतोय ना की जर तिकडे सूर्यप्रकाश आहे तर सूर्यप्रकाश असल्यानंतर आपण आपली खिडकी उघडली तर तो सूर्यप्रकाश जसा आपल्यापर्यंत पोहोचतो तसं आपण हा दिवा लावला आहे म्हणून ते तेजतत्व या दिव्याकडे आकर्षित होतं. हा अगदी साधा नियम आहे. त्यामुळे अखंड दीप प्रज्वलन या दिवसात करतात. लहरी आकृष्ट होतात, ज्या बाहेरच्या ब्रह्मांडातल्या लहरी आहेत त्या. अखंड दीप प्रज्वलनाने या लहरींचे वास्तूत सातत्याने संक्रमण होते. एकदा आलं तर ती लहरी तिथे स्थिर राहते, कारण आपण त्याच्यातला दिवा संपू देत नाही. सतत आपलं तूप आणि तेल टाकत तो दिवा तेवत ठेवतो, तर ती शक्ती त्या दिवशी तिथे राहते, संक्रमित होते आपल्या घरामध्ये सुद्धा. म्हणून अखंड तेवत ठेवण्याला नवरात्रामध्ये अतिशय महत्त्व आहे. मग नंतर नैवेद्य. देवीला सात्विक पदार्थ, खीर फार आवडते. नंतर या दिवसात खीर ही शुक्रवारची आणि मंगळवारची मानतात की ती थोडक्या प्रमाणामध्ये असते. या नवरात्रामध्ये पुरणाचा नैवेद्य, गोड पदार्थ, लाडू हे देवीला अर्पण करतात. मग देवीची ओटी भरल्या जाते. देवीची ओटी म्हणजे देवीला अर्पण करण्याची साडी सुती असावी, सुती किंवा रेशमी असावी, कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी आकर्षित होतात. या लहरी आकर्षित करण्याची क्षमता असते. मग आता पूर्वीच्या काळचं जर आपल्याला आठवलं की 16 ओळं का करायचे हे त्यांना ज्ञान असेल, त्यांचं वैज्ञानिक महत्त्व त्यांना माहिती असेल की न धुतलेलं रेशमी सुती वस्त्र त्यामध्ये देवीचे तत्त्व आकर्षित करण्याची क्षमता
खूप जास्त प्रमाणात असते. मग आणि ते धरून पण ठेवतात. लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेमध्ये कमी असते. मग हे सगळं समजून उमजून जर आपण तसं केलं तर त्याचे परिणाम निश्चितच आपल्याला मिळतील. ही देवीची उपासना आहे. दोन्ही हातांच्या ओंजळीत कसं घ्यायचे आहे बघा. दोन्ही हाताच्या ओंजळीत साडी, त्यावर खण आणि त्यावर नारळ. नारळाची शेंडी देवीच्या दिशेने येईल असं ठेवायचं. आपल्या हाताची ओंजळ छातीसमोर येईल असं करायचं आणि अशा पद्धतीने देवीसमोर उभं राहायचं. प्रत्येक वेळी नतमस्तक होणे, नम्रता, शरणागती, तिला जे आवडतं ते करणे. त्यामुळे ती आपल्याला जे आवडतं ते देणार आहे. देवीकडून चैतन्य मिळावं. काय पाहिजे आपल्याला देवीकडून? चैतन्य. सतत निराशा, सतत आळशीपणा, सतत थकवा, सतत नकारात्मकता जाऊन, जसं कालची अमावस्या झाली तो सगळा नकारात्मक भाग गेला. मग दिवा लावला, ओटी भरली, घटस्थापना झाली. मग देवीकडून चैतन्य मिळायचं व आपल्या आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी देवीला भावपूर्ण प्रार्थना करायची. मलाच असं वाटतंय आता की ह्या सगळ्या ऊर्जा, शक्ती ज्या आहेत त्या सगळ्या माझ्यामध्ये संक्रमित व्हाव्या. कारण आई, मी तुझाच अंश आहे. आपण देवाला म्हणतो त्यासारखं ही तर आई आहे आपली, जगज्जननी आहे. जगज्जननी म्हणतात. आणि तिने आपल्याला त्रास झाला म्हणून महिषासुराचा वध केला. मग महिषासुराचा आपल्यासाठी वध केला आहे, वाईटावरती चांगल्याचा विजय झाला आहे. तर अशी ही आई आहे. त्या आईने आम्हाला काय करावं की देवी तुझं चैतन्य मला मिळावं, देवीकडून चैतन्य मिळावं आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी. आई, मला दुसरं काही नको. तुझ्यामध्ये जी शक्ती आहे त्यातला कण जरी मला मिळाला तरी माझं आयुष्य सफल होईल. अशी तळमळून प्रार्थना देवीला या घटासमोर करायची. कारण घटही आपणच मांडलाय आणि घटासमोर प्रार्थना आपण करतोय. मग अशा पद्धतीने देवीचं प्रगटीकरण होतं आणि देवी प्रसन्न होते. हा अनुभव आहे. प्रत्येक संतांनी देवीचं वर्णन असं केलं आहे. संत स्वतःच किती चांगले असतात, ते आपल्या देवीला ही प्रार्थना करतात. या 9 दिवसात हे फळ फार लवकर मिळतं. साडी, खण व नारळ देवीच्या चरणांवर अर्पण करावा. तिला देतो म्हणजे काय? तिला देणं म्हणजे काय? आपण आपल्याजवळचं काही देत नाही. देवाला जे देत असतो ते त्याचेच त्याला अर्पण करत असतो. ते बाकी तिच्या चरणांवरती ठेवायचं. त्यानंतर तांदळाने तिची ओटी भरायची. आता तांदळाने ओटी का भरायची याचं आध्यात्मिक महत्त्व पुन्हा माहिती आहे. तांदूळ कसा असतो की जो लावताना दुसऱ्या ठिकाणी लावतात. तुळशीचं जसं महत्त्व आहे तसं तांदळाचं महत्त्व आहे. मग या तांदळाचीच ओटी. मग त्यामध्ये दुसरे प्रकार करून काय होतं असं म्हणण्यापेक्षा जे सांगितलं आहे तसंच करावं. तांदळाला विशेष महत्त्व आहे. त्याचं रोप बघा. त्याच्या रोपांकडे बघितल्यावरच समजतं की या धान्यामध्ये विशेष काहीतरी गुण असले पाहिजे. हे आपल्या ऋषीमुनींनी ओळखले आहे. त्यामुळे त्यांनी तांदूळ हा सर्वसमावेशक आहे पुन्हा. त्यामुळे चैतन्य ग्रहण करतो तो चैतन्याचा आपण जे चैतन्य आपण मागतोय ना ते ग्रहण करण्याची क्षमता तांदळामध्ये असते आणि ते प्रक्षेपित करण्यामध्ये सुद्धा तांदूळ अग्रेसर असतो. ही माहिती स्वतःच्या शब्दात मांडण्यापेक्षा मी वाचून काय दाखवली याचं महत्त्व अगदी तंतोतंत पटलं पाहिजे. त्यामुळे जो काही ज्ञानी आहे, जो काही मोठा व्यक्ती आहे त्याच्याकडून जे लिहिलं आहे ते पटण्यासाठी जसंच्या तसं वाचावं. त्यामुळे प्राधान्याने तांदळाचा ओटीमध्ये समावेश करण्यात येतो. कारण की त्याच्यामध्ये चैतन्य ग्रहण करण्याची शक्ती असते आणि ते प्रक्षेपण करण्याची सुद्धा शक्ती जास्त प्रमाणामध्ये असते. या गोष्टी जर आपल्याला समजत असल्या तर ठीक, नाही समजत ना तर ऐकाव्या. जे काही लोक सांगतात ते ऐकावं आणि त्याप्रमाणे त्या दिवशी त्या संधीचा फायदा घ्यावा. असं तरी निदान आपण करू शकतो. त्यानंतर देवीच्या चरणांवरील वस्तू तिचा प्रसाद म्हणून परिधान करतात. ताबडतोब उत्तर मिळालं. देवी स्वतः नेसत नाही, त्याचा अंशरूपाने देवी ते ग्रहण करते अंशरूपाने आणि सगळं आपल्याला कितीतरी जास्त प्रमाणामध्ये आपल्याला ती वापस देत असते. मग ती घेणार नाही हे माहिती असताना तिचा प्रसाद म्हणून परिधान करायचं आणि नारळ प्रसाद म्हणून ग्रहण करायचा. 1 मिनिट फक्त. उघडतच नाही आहे. हां, आणि त्यानंतर या पद्धतीने आपण ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आणि देवीची प्रार्थना करून तिला म्हणायचं, नतमस्तक व्हायचं आहे आणि तुझ्याजवळ असलेले गुण मला दे
असं म्हणून तिची प्रार्थना करायची. मग सगळ्यात महत्त्वाचं येतं कुमारिका पूजन. कुमारिका पूजन का करायचं आता सांगितलं. सुवासिनींपेक्षाही प्रगट शक्ती अप्रगट जरी तिची असली तरी पुढे त्याचं प्रगटीकरण होणार आहे. त्याच्यामुळे त्या कुमारिकेचं पूजन आपण करायचं आहे. नवरात्रामध्ये 9 दिवस दररोज एक याप्रमाणे कुमारिकेला मानाने घरी बोलवायचं आहे. नंतर नवरात्रामधील कोणत्याही एका दिवशी 9 या विषम संख्येमध्ये कुमारिकांना बोलवण्याची पद्धत आहे. 1, 3, 5, 7, 9 अशा पद्धतीने कुमारिकांना बोलवायचं आहे. कुमारिकांना बसण्यासाठी आसन द्यायचं आहे. त्यांच्यातील देवीत्व जागृत झालं आहे या भावाने त्यांची पाद्यपूजा करायची. पुन्हा या मनात आणायचं आहे की ही देवी रूपाने मी तिचं भजन करते आहे, कारण देवीचं प्रगट रूप आहे ही कुमारिका. त्यामुळे तिला अगदी मानाने पाटावर बसवायचं आहे, आसनावर बसवायचं आहे, पाठ रांगोळी करायची आहे. त्याच्यानंतर तिच्यामध्ये देवीचं तत्व आलेलं आहे हे समजून तिची पूजा करायची आहे. मग देवीला आवडणारं भोजन कुमारिकांना केळीच्या पानावर वाढायचं. तिला खीरपुरी आवडते, त्यामुळे देवीला आवडणाऱ्या गोष्टी कुमारिकेने खाव्या अशी तजवीज करायची आणि जशी कुमारिका खाईल त्याप्रमाणे आपल्याला त्याची शक्ती मिळेल अशी मनामध्ये धारणा धरायची. काहीतरी करायचं म्हणून करायचं नाही, ते मनामध्ये सगळ्या गोष्टी आणायच्या आणि तिला जेवू घालायचं, नवे वस्त्र द्यायचं, त्यांना आदिशक्तीचं रूप मानून भावपूर्ण नमस्कारसुद्धा करायचा आहे. दररोज सकाळी संध्याकाळी देवीची आरती करतोच. घटासमोर सकाळ संध्याकाळ देवीची आरती करायची. भजन करून श्री भगवतीचे चिंतन करावे. या दिवशी दुसरे कोणतेही विचार न करता जास्तीत जास्त त्याचा फायदा आपण करून घ्यायचा आहे. जसं प्राणायामाचं महत्त्व आपण आता सांगितलं, जे योग करतो त्या आसनांचं जसं महत्त्व आहे, प्राणायामाचं काय महत्त्व आहे की जो प्राण आपल्याजवळ आहे, जितके दिवस चैतन्य आपल्याजवळ राहणार आहे त्याची वाढवायची लय, जास्तीत जास्त दिवस आपल्याजवळ टिकावा यासाठी प्राणायाम करतात ना, तसं रोज सकाळ संध्याकाळ पूजा करायची आणि जास्तीत जास्त तत्व आपण आपल्याकडे आकर्षून घ्यायचं. दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता नवरात्रामध्ये हाच विचार आणि भगवतीचं रूप मनात आणून करायचं आहे. रोज देवीच्या मंगलमय अशा पूजन आणि आरती करताना सुगंधी गुगुळाचा उपयोग करायचा. गुगुळाचा दोन्ही वेळेस धूप करायचा. इतर वेळी आपण कमी दिसतात या गोष्टी, पण देवीच्या नवरात्रामध्ये धूपाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सकाळ संध्याकाळ आरतीला गुगुळाचा उपयोग करायचा. यामुळे वातावरणामध्ये शुद्धी आणि पवित्रता निर्माण होते. नवरात्रामध्ये पवित्र दिवसांमध्ये आपल्या श्री कुलदेवतेचं किमान एकदा तरी दर्शन घेण्याचा प्रयत्न करावा, कारण आपली कुलदेवता जी आहे ती त्या ठिकाणी प्रतिष्ठित झालेली असते हे आपल्याला माहिती आहे. आपली जर रेणुका माता असेल माहूरची, तर त्या ठिकाणी शक्यतो प्रयत्न करायचा, निदान वर्षातून एकदा तरी त्या ठिकाणी जायचं, कारण स्थान महात्म्य आहे. स्थान महात्म्य असल्यामुळे आपण त्या ठिकाणी स्थानात जाऊन तिला त्या ठिकाणी जायचं, तिचं ओटी खणा नारळाने ओटी भरायची, नैवेद्य करायचा आणि मनापासून नमस्कार करायचा. या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला ती आदिशक्ती निश्चित प्रसन्न होते असं सगळ्यांचंच म्हणणं आहे. त्या मार्गाने महाजनो येन गतस्थ पंथा याप्रमाणे नवरात्रामध्ये या सगळ्या गोष्टींचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायचा. तसंच आता एक रंग साधना जे आता आपण म्हटलं, तर रंगाचं पण सुद्धा महत्त्व, एक विशिष्ट रंगांचं महत्त्व आहे. जसं जास्त डार्क निळा रंग, आपण निळाई म्हणतो कृष्णाची, मग कृष्ण निळा जो म्हणतो तो सगळ्या चक्रांना सक्रिय करतो. मग या रंगांचं जे महत्त्व सांगितलं आहे, आपण फक्त साड्यांपुरतं मर्यादित न ठेवता त्या रंगांचा आपल्या जीवनावरती काय परिणाम होतं, त्या रंगाचा एक विशिष्ट हेतू आहे आणि ते जर पूर्ण झालं ती शक्ती आपल्यातली जागृत होते. म्हणून आपल्यामध्ये असलेली रंग साधनेची वैशिष्ट्य बघा. रंग निळा असेल तर सगळ्या चक्रांना तो सक्रिय करतो. निळा रंग जर समोर बघितला, आपण हे आर्टिफिशियल रंग नाही बघायचे. आर्टिफिशियल म्हणजे मोबाईलमधून म्हणा किंवा या सिनेमांमधून जे रंग प्रदर्शित करतात त्या रंगांचा इथे कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. आपला संबंध आहे तो नैसर्गिक निळा रंग. त्या नैसर्गिक निळ्या रंगाने काय होतं, सगळे चक्र आपले जागृत होतात. म्हणजे तो रंग शांत आहे. शांतत्वाचं प्रतीक म्हणजे निळा रंग आहे. नंतर नारिंगी जो आहे ना, नारिंगी रंग जर आपल्या समोर आला, जो दुसऱ्या दिवशी येणार आहे, तो नारिंगी रंग जर आपण त्याची माळ केली तर त्यामुळे म्हणे सर्जनशीलता वाढते. आपण आपल्या साडींवर केंद्रित न करता आपण त्या माळेचा उपयोग आपल्या मनावर काय होतो बघा, सर्जनशीलता वाढते. म्हणजे जर आपण भजन करायचं ठरवलं तर त्या भजनामध्ये गती येते.
जर देवीचं स्तोत्र म्हणायचा प्रयत्न केला तर ते स्तोत्र आपल्या लक्षात राहतात. बुद्धिरूपेण संस्थिता, व्यक्ती या सगळ्या गोष्टी आपले वाढतात त्या रंगांमुळे. ही रंग साधना आहे. मग नंतर नारिंगीनं पिवळा रंग, पिवळा रंग मणिपूर चक्राला जागृत करतो आपल्यातल्याच. म्हणजे आपल्यामधली साधना, ही जी साधना आहे रंगांची साधना, ती आपल्यातलंच पूर्ण करते मणिपूर. मग म्हणतात ना की गुरूंना आमच्या पिवळा रंग, गुरुवारी सगळेजण पिवळी साडी नेसून पिवळं वस्त्र परिधान करून किंवा साधू संत पिवळं आणि केशरी का घालतात? कारण मणिपूर चक्रावरती त्याचा परिणाम होतो आणि आत्मविश्वास वाढतो. मग आता माळांमध्ये जे रंग सांगितले त्या दिवशी जर तो रंग दिसत असेल तर त्यामुळे आपलं मणिपूर चक्र जागृत होतं आणि आत्मविश्वास वाढतो. मग हे देवीसाठी करत नाही आपण. हे जेव्हा रंग साधना करतात त्यावेळी त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. मणिपूर चक्र जागृत होतं. निळ्या रंगांनी सगळे चक्र जागृत होतात. निळा रंग जर दिसला तर सगळेच्या सगळे, म्हणजे मग कृष्णाला पूर्णावतार का म्हणतात हे आता आपल्या लक्षात येईल. निळाई म्हटलं, निळा रंग म्हटलं की आपल्या पूर्ण सगळे चक्र आपले जागृत होतात. म्हणजे भगवंताला नमस्कार करणे, त्या निळ्या रंगाला नमस्कार करणे म्हणजे आपल्या शरीरात पूर्ण चक्रांचा उदय होणे. म्हणून ते अष्टसात्विक भाव जागृत होतात असं म्हणतात. मग पिवळ्या रंगाने मणिपूर चक्र जागृत होतं, त्यामुळे आत्मविश्वास वाढतो. आपला आत्मविश्वास वाढल्यावर आपण जर नमस्कार केला तर देवाचं जे रूप आहे ते आपल्यामध्ये विराजमान होतं आणि ते आपल्याला समजतं. आपल्याला तो आत्मविश्वास निर्माण होतो की हे माझ्या बाबतीत घडलं आहे. मग प्रत्येक वेळी स्वतःला अनुभव आल्याशिवाय कोणतीही उपासना फलद्रूप होत नाही. मग हिरव्या रंगाची ओटी, देवीमध्ये हिरव्या रंगाचं महत्त्व आहे. अनाहत चक्र जागृत होतं. हिरव्या रंगाची ओटी, हिरवा रंग दिसला, वाहिला किंवा आपण परिधान केला, देवीला दाखवला, या सगळ्या गोष्टींनी अनाहत चक्र जागृत होतं. म्हणजेच प्रेम आणि करुणेचा मनामध्ये उदय होतो. जशी देवी प्रेममयी आहे, जशी देवी करुणामयी आहे, तसाच माझ्यामध्ये प्रेम आणि करुणेचा भाव निर्माण होतो. म्हणजे जी व्यक्ती ओटी भरेल, जी व्यक्ती हिरवा रंग घालेल, त्या व्यक्तीमध्ये प्रेम आणि करुणा त्या दिवशी निश्चित निर्माण होईल. अशा पद्धतीने रंगाचा उपयोग आपल्या जीवनावर होत असतो. मग निळा, साधारण निळा जो असतो तो विशुद्ध चक्र जागृत करतो आणि संवाद कौशल्य वाढवतो. हे सगळं देवीला अर्पण करायचंच नाही आहे. देवीला च्या समोर बसून निळा रंग जर बघत असू तर आपल्यामधलं संवाद कौशल्य जागृत होतं असं म्हणतात. नंतर दुसरा निळा रंग इंडिगो, दुसरा एक त्याच्यामधला शेड आहे आकाशी, त्यामुळे आज्ञाचक्र जागृत होतं. आतला आवाज आपल्याला ऐकू येतो. मग ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला समजल्या तर तो रंग वापरत असताना त्या रंगाकडे बघायचं आणि समजायचं की मला आतला आवाज जो उत्तर देतो आहे ना ते खरं आहे. मग अशा पद्धतीने या इंडिगो रंगाचा उपयोग होतो. म्हणून आजकाल हे वापरतात की हा रंग वापरा, देवीला हा रंग द्या. या सगळ्या गोष्टींचं महत्त्व आपल्याच आपल्या कल्याणासाठी आहे. मग जांभळा रंग तर सगळ्यात महत्त्वाचा आणि लाडका. पिवळा आणि जांभळा, निळा तर सर्वस्व आहे, पूर्णत्व आहे. पण जांभळा जो आहे तो सहस्त्रचक्र जागृत करतो आणि आध्यात्मिक ज्ञान देतो. म्हणून एखादा सद्गुरू असतो, जो गुरु असतो ना, त्याच्या सान्निध्यात काही लोक बसतात तर ते म्हणतात आम्हाला जांभळा रंग दिसतोय मागून त्यांच्या, कारण त्यांचं आध्यात्मिक ज्ञान त्या ठिकाणी प्रगट होत असतं. दाखवतात ना असे इंद्रधनुष्यासारखे डोक्याच्या मागे रंग, ते त्यांचं आज्ञाचक्र असतं, सहस्त्रचक्र असतं डोक्याच्या जवळचं, आणि आध्यात्मिक ज्ञान ते प्रगट करतात. नंतर गुलाबी जो रंग आहे, गुलाबी जो रंग आहे तो हृदयचक्र आहे. हृदयामध्ये जागृत आणि प्रेम आणि दया, गुलाबी रंग प्रेम आणि दया दर्शवतो आणि याच प्रेमाचा उदय हृदयामध्ये निर्माण करतो. एकदा का प्रेमाचा हृदय निर्माण झालं, राहिलं काय शिल्लक? प्रेम आलं की क्षमा पण येते, दया पण येते, शांती, समाधान सगळं त्याच्या भोवती येते. प्रत्येक रंगाचं एक वैशिष्ट्य आहे. ज्या दिवशी जसं मोठ्यांनी सांगितलं तसं जर केलं, आपण स्वतःही वापरलं तरी आपल्यावर परिणाम होणार आहे. त्या अर्थी खर्च करून वापरण्यापेक्षा जे आहे त्यातला रंग आपण जर वापरला आणि त्याचा नक्की परिणाम होतो. आणि शेवटचा लाल रंग आहे जो मूलाधारावरती मूलाधारावरती परिणाम करतो, जे ऊर्जा आणि शक्ती प्रदान करतो. ऊर्जा आणि शक्ती प्रदान करणारा हा लाल रंग. असे रंग साधना, देवीची उपासना करत असताना मन आणि हृदय नंतर देह सगळं शुद्ध करून देवीच्या जवळ बसून तिची उपासना करायची.
आणि देवाची उपासना करून तिच्यामध्ये असलेलं तत्त्व आपल्यामध्ये जागृत करून घ्यायचं, ही भावना निर्माण करून आजपासून जे नवरात्राला सुरुवात होते आहे त्याच्या पहिल्या दिवशी असं मला समजलेलं किंवा जाणवलेलं किंवा पटलेलं अशी ही माहिती देण्याचा मी प्रयत्न केला आणि ती बोलण्याची संधी मिळाल्याबद्दल मी सगळ्यांचे अगदी मनापासून आभार मानते. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. आवाज येतोय ना माझा? मला वाटलं की आवाज गेला की काय असं. माझा मोबाईल बंद. ए गौरी, गौरी, नमस्कार. का बोलत नाही आज? माझं झालंय. नमस्कार. हा ठीक आहे, हो हो ठीक आहे, ठीक आहे. आहेत त्या मला दिसल्या मगाशी त्या. मला काय वाटलं माझाच आवाज इथून बंद झाला की काय असं. आज मुलीकडे असल्यामुळे ना थोडंसं मॅनेजमेंट चुकते. म्हणजे सुरू करणं हे ते जागा बदलली. हो नाही ते त्याच्यात मग मी अगदी सगळ्यांसाठी ती साधन आहे आणि आम्ही अनुभव घेतलाय सर त्याचा. आमच्या घरी 24 लोक ॲट ए टाइम नवरात्र साजरा करायचो. इतका आनंद की त्याची शक्ती ऊर्जाच काही वेगळी असते. खरंच असते. अनुभव घेतलेला आहे ही गोष्ट म्हणून सांगितली. आमच्याकडे 24 लोक होते. म्हणजे वयाची 98 वर्षाची सासूबाई आणि पणती तिची 2.5 वर्षाची. इतक्या प्रकारचे लोक घरात होते आणि इतके रंगून जायचे भजनामध्ये. आता आम्ही एकटा आहे तर त्या सगळ्या गोष्टी आठवतात आणि म्हणून सांगायला मिळतं याचा आनंद होतो मला. आणि तुमचं पण बघायला मिळालं आज. करता आलं नाही कारण की माझ्या मुलीकडे आले. नमस्कार. ऑडिओ आवाज नाही येत. हा बोला.
ए ताई, हे बंद कर ग, रेकॉर्डिंग बंद कर. आई माहिती मला न्यूज पेपर मिळाली आणि मी कोणालाच नाही देत होते. सुट्टी आहे का मावशी म्हणून झालं सुट्टी आहे. हो दे मला सर्क्युलर पाहिलं नाही. आमच्या मुलीला एक इंग्लिश मिडियमला आहे, माझे ते बटन नाही.